ठरलं तर मग 1 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. प्रियाला स्टोर रूममध्ये बंद करून ठेवलेले असते. प्रियाला खूप जाम भूक लागलेली असते. ती भुकेने व्याकुळ झालेली असते. तेवढ्यात तिथे विमल तिच्यासाठी 2 बॅग घेऊन येते. तर ते पाहताच प्रिया अतिशय खुश होते. तर विमलला म्हणते, देवासारखे पावलीस बाई, मला खूप जाम भूक लागली आहे, दे बरं, जेवायला आणलंस ना. तर ती पिशव्या खाली ठेवते आणि विमल प्रियाला म्हणते, यात स्वयंपाक नाही तुमच्यासाठी, कल्पना आईंनी तुमच्यासाठी काहीतरी दिलं आहे, ते उघडून बघा. त्या 2 पिशव्यांमध्ये सर्व स्वयंपाक करण्याची भांडी, काही थोडाफार किराणा आणि स्टोव दिलेला असतो आणि ते पाहून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया विमलला म्हणते, अगं मला खूप भूक लागली आहे, वस्तू कशाला आणल्यास? त्यावर विमल प्रियाला म्हणते, आईनं सांगितलं आहे इथेच तुम्ही आता स्वयंपाक करून खायचं आहे. तुम्हाला घरातलं आयतं अन्न तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला इथेच स्टोर रूममध्ये स्वतः स्वयंपाक बनवून खायचा आहे. तर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. तर विमल तिथून निघून जाते. तर सर्व बॅग उघडून पाहते. प्रिया म्हणते, नालायक कल्पीने मला हे असले भिकारडे अन्न दिलं आहे का? हे एवढे थोडेसे तांदूळ, यामध्ये मी खाऊ का? पण प्रियाला जाम भूक लागलेली असते. तिचा नाईलाज होतो आणि ती सर्व कांदा वगैरे कापते, तांदूळ वगैरे धुते आणि ती स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक करत असताना स्टोर रूममध्ये प्रियाचे बेहाल होत असतात. कारण एसीमध्ये बाहेर मज्जा मारण्याची सवय लागलेली असते. त्या सवयीमुळेच प्रियाला भयंकर त्रास होत असतो आणि या सर्व गोष्टी अर्जुन आणि सायली पाहत असतात. सायली अर्जुनला म्हणते, ही तर सुरुवात आहे, अजून बघ तुझं काय काय होते ते, तुला चांगलीच मी ठिकाण्यावर आणणार आहे. तर इकडे प्रिया बेहाल होऊन स्वयंपाक बनवत असते. पण तिला स्टोव मात्र काही पेटत नसतो. ती खूप ट्राय करत असते, स्टोवला आग लावण्याचा प्रयत्न करत असते. तर पोटामध्ये भुकेने खूप कावळेसुद्धा पोटामध्ये ओरडत असतात. आता नक्की प्रिया स्वयंपाक बनवेल का? तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.